गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इस्बाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र एव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इस्बाबी कलश मंगल कार्यालय शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपल्या हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7676760025। लातूर जिल्ह्याच्या उदगीर शहरातील सादरनगर परिसरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। इथं एका विवाहित महिलेचा करुण अंत झालाय। विवाहितेनं ही घटना घडण्याआधी आपल्या वडिलांना फोन केला होता। फोनवरून त्यांनी वडिलांना लवकर घरी येण्याची विनंती केली होती, पण वडील घरी पोहोचायच्या आधीच विवाहितेचा तडफडून मृत्यू झाला। लातूर जिल्ह्याच्या उदगीर शहरात एका विवाहितेला जिवंत जाळून टाकल्याचा धक्कादायक आरोप मयताच्या वडिलांनी केलाय। घडली या घटनेत तस्लीम शफी कुरेशी वय 36 यांचा जागीच मृत्यू झाला। फिर्यादी युसुफ गुलाम अहमद पठाण वय 63 यांनी याबाबतची तक्रार दिली आहे। तक्रारीत नमूद केलं आहे की तस्लीम यांचा विवाह 2019 मध्ये शफी कुरेशी याच्याशी झाला होता। विवाहानंतर काही दिवसांनी पती, सासू व सासरे यांनी तिला घरातील कामांवरून चारित्र्यावर संशय घेऊन तसेच माहेरहून पैसे आणण्यासाठी मानसिक व शारीरिक छळ करण्यास सुरुवात केली। दुकान टाकण्यासाठी माहेरहून 2 लाख रुपये आणण्याची मागणी करत तस्लीमला सतत मारहाण आणि शिवीगाळ केली जात होती। याबाबत तस्लीमने अनेकदा आपल्या वडिलांकडे तक्रार केली होती। शुक्रवारी 3 जुलै रोजी तस्लीम यांनी आपल्या वडिलांना फोन करून माझा नवरा मला मारहाण करत आहे, तुम्ही लवकर या असं सांगितलं। काही वेळानंतर पुन्हा फोन करून मला वाचवा, मला जारत आहेत असं सांगितल्याचं फिर्यादीत नमूद केलं आहे। यानंतर फिर्यादी व त्यांचा मुलगा घटनास्थळी पोहोचले असता घराच्या वरच्या मजल्यावर तस्लीम या गंभीररित्या भाजलेल्या अवस्थेत आढळल्या। त्यांच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला असून त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला। या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात पती शफी मुसा कुरेशी, सासरे मुसासाब कुरेशी आणि सासू समी मुसा कुरेशी यांच्या विरुद्ध भारतीय न्यायसंहिता BNS कलम 85, 103(1) व 3(5) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेमुळे उदगीर शहरात खळबळ उडाली आहे। घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।